Zee 24 तास एक पाऊल पुढे. गौरव, आम्हाला सांग की बेटिंग हा विषय सध्या चर्चेला जातो आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा बेटिंग होतं, भारतामध्ये सुद्धा बेटिंग होतंय सध्या. मात्र भारतात होणारं बेटिंग आणि ऑस्ट्रेलियातलं बेटिंग काय नेमका फरक आहे? सर्वात महत्त्वाचा फरक आहे की बेटिंग जे आहे ते ऑस्ट्रेलियात लीगलाइज्ड आहे. म्हणजे तुम्ही जे काय करता बेटिंग ते सगळं ट्रॅक्ट आहे आणि इट गोज थ्रू प्रॉपर बेटिंग चॅनल्स. आणि किती पैसे तुम्ही येतात त्याच्या, आता ॲज अ इंडिव्हिज्युअल मी कोणत्याही खेळावर जर बेट लावली तर मी जास्तीत जास्त $1000 लावू शकतो. त्याच्यावर जर जास्त मला बेट लावायची असेल तर आय हॅव टू गो थ्रू अन एजन्सी. आणि हे सगळे एजंट्स आहेत ते सगळे रजिस्टर्ड एजंट्स आहेत. त्यांच्याकडनं काय काय रेकॉर्ड जे आहेत तेच गव्हर्नमेंटला ऍक्सेसेबल आहेत, पोलिसने ऍक्सेसेबल आहेत. त्यामुळे हे सगळं आहे ते म्हणजे जसे ब्रोकर असतात त्याप्रमाणे. हा, एक्झॅक्टली. आणि इट इज नॉट ब्लॅक मनी, हे सगळं व्हाईट कॅश आहे. त्यामुळे उद्या जरी मला $2000 लावायची झाली ॲज अ गौरव जोशी तरी मी लावू शकत नाही. मी 1000 माझे लावू शकतो, पण शेवटी $1000 मध्ये मला प्रचंड ऑड्स लागतील, मला खूप पैसे बनवायचे असतील. तर माझ्याकडे जर 10,000 लावायचे आहेत, आय हॅव टू गो थ्रू दोज एजन्सीज. आणि दुसरी गोष्ट, हे बेटिंग लिगलाइज्ड असल्यामुळे आणि नुसतं ऑस्ट्रेलियात क्रिकेटवर नाही पण बाकीच्या पण खेळांवर इतकं महत्वाचं आहे. त्यामुळे आता एक रग्बीमध्ये एक 1.5 वर्षापूर्वी असंच झालं की डाऊट आला तर एवढे पैसे तर ते सगळं ट्रॅक इतकं सोपं झालं त्यांना करायला, कारण तो प्लेयर रग्बी खेळाडू त्या एजन्सीकडनं जाऊन $10,000 लागलं. तर ते ट्रॅक करायला त्यांना काही म्हणजे वेळ लागला नाही, सगळं ऑफिशियल होतं आणि त्या प्लेयरला तिकडे म्हणजे 1-2 वर्षाचा बॅन पण बसला. बिलकुल. म्हणजे तिकडे ब्लॅक मनी लावणं किंवा काळा पैसा जो आहे तो गुंतवून अजून दुप्पट पैसा कमावणं या हेतूसाठी बेटिंग होत नाही. ते एक शेअर एन्जॉयमेंट आणि एक खेळाचा भाग म्हणून ते होतं. एक्झॅक्टली. म्हणजे जर तुम्ही लोक म्हणतात की काय रे मोठी कोणती मॅच आहे, चल आज बेट लावूया, पण ती बेटचं कसं, आणि ते मी बेट जिंकलो तर कशी ते मी पैसे माझ्या मित्रांसाठी, अरे मी आज बेट पार्टीसाठी त्या दृष्टिकोनातनं बेटिंग आहे. आणि जर तुमचं जास्त म्हणजे फॉर्मल तुम्ही बेटिंग असाल तर यू हॅव टू गो थ्रू एजन्सी. म्हणजे सगळा तुमचा तो इन्कम आहे तो डिक्लेअर किंवा तुम्हाला ते ट्रॅक ऑप होईल. बिलकुल. म्हणजे आपल्याकडे जसे बरेच लोक इंट्राडे ट्रेडिंग वगैरे करतात, त्याचे लिमिट्स असतात आणि तुम्हाला त्या दिवशीच त्याचा हिशोब द्यावा लागतो, त्याप्रमाणे हा प्रकार ऑस्ट्रेलियामध्ये आहे. एक्झॅक्टली. आपल्याबरोबर हेमांगी कवी सुद्धा आहे. हेमांगी, तू ऐकला असशील किती खोलवर याची पाळंमुळं रुतलेली आहेत. दिवसेंदिवस काय तासाला नवीन बातम्या येत आहेत, नवीन खुलासे होत आहेत. एक क्रिकेट प्रेमी म्हणून या सगळ्या प्रकाराविषयी तुला काय वाटतं? किती त्रास होतो हे सगळं ऐकताना? भयंकर त्रास होतो, कारण का आपल्या इंडियामध्ये क्रिकेट हा खूपच इमोशनल काय म्हणतात धागा आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये. आणि तर जर आणि आधीच सगळं फिक्स असेल, कारण का प्रत्येक घरातला प्रत्येक माणूसाला प्रत्येक बॉल इतक्या मनापासून बघत असतो की आता काय होईल. आणि मग ते जर आधी ऑलरेडी फिक्स असेल आणि ह्याच्यासाठी पैसा त्याच्या मागे असेल तर खरंच खूप वाईट आहे. कारण माझा भाऊ भयंकर क्रिकेट बघतो, म्हणजे त्याच्यानुसार तो त्याचं शेड्यूल ठरवतो दिवसातलं की आज मुंबई इंडियन्स आहे, कोण आहे, आणि त्यानुसार प्रत्येक प्लॅन होतात आपल्या ह्याच्यामध्ये. आणि याचा परिणाम आमच्या नाटकांवर, फिल्ममध्ये इतका होतो की IPL असेल की आम्ही घाबरतो कुठली फिल्म रिलीज करायची, कुठलं नाटक रिलीज करायचं. इतकं सगळं IPL वर डिपेंड आहे किंवा क्रिकेट या खेळावर डिपेंड आहे. आणि इथे जर इतकं स्पॉट फिक्सिंग आणि इझी मनी जर अटॅच असेल तर खूप वाईट आहे. मला भयंकर वाईट वाटलं की अरे हे ऑलरेडी सगळं ठरलेलं असतं आणि मग आपण इमोशनल फूल होतो. इतकं प्रेमाने आपण ते सगळं बघत असतो आणि एका पॉईंटला जाऊन कळतं की अरेच्छा हे सगळं खोटं आहे, म्हणजे ऑलरेडी फिक्स्ड आहे. तर तिथे खूप त्रास होतो. बिलकुल. तिथे आणि हे कशासाठी केलं जातंय तर फक्त इझी मनीसाठी. एक सेलिब्रिटी स्टेटस मिळाल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने हे करता, नका करू. कारण का आपल्याकडे इंडियामध्ये क्रिकेट खूप इमोशनल इश्यू आहे. तो फक्त गेम म्हणून खेळला जात नाही, असं खरं बघितला जात नाही. खेळला जातो पण बघितला जात नाही. आणि तुम्ही लोकांच्या इमोशन्सशी खेळू नका, असं माझं प्रामाणिक मत आहे. बिलकुल. क्रिकेट हा धर्म आहे भारतीयांचा असं म्हटलं जातं आणि त्यामुळे धर्मावर ज्यावेळी हल्ला होतो त्यावेळी त्या धर्माच्या अनुयायांनी पेटून उठणं, त्यांना आतून क्लेश होणं हे साहजिक आहे. त्याप्रमाणे प्रत्येक क्रिकेट प्रेमीला असं होतंय. योगेश, ज्यावेळी तू ही मुलाखत घेत होतास, या मुलाखतीविषयी तर तू सांगितलंसच, मात्र एकूणच ह्याचे जे धागेदोरे समोर यायला लागलेले आहेत. मागच्या IPL मध्येच ललित मोदींविषयी पण असंच झालेलं होतं. त्यावेळी ही कॉन्ट्रोव्हर्सी झाली आणि ललित मोदींना थेट जावं लागलेलं होतं. आता या ठिकाणी N. श्रीनिवासन अडकतायत, त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव येतोय. राष्ट्रवादी काँग्रेसनी
मागणी केली आहे की त्यांनी राजीनामा द्यावा, ते अडचणीत आलेले आहेत. IPL हा फॉर्मॅटच एक प्रकारे फिक्सिंगसाठी पोषक ठरतोय असं तुला वाटतं की त्याच्यामध्ये इतके सगळे कच्चे दुवे आहेत की ज्याच्यामध्ये फिक्सिंग होणं आणि फिक्सिंग करणं हे अत्यंत सहजरित्या शक्य आहे? हो, अर्थातच. इथे असं वाटतं की म्हणजे जेणेकरून सुरुवातीलाच त्यांना माहिती असतं की हे इतकं सोपं आहे आणि पहिलेपासून प्लॅन्स आहेत. इनफॅक्ट आता आपल्याला असं कळतंय की हे जे IPL मध्ये यंदा फिक्सिंग झालंय असं नाही, पण आधीच्या सीझन्समध्ये सुद्धा फिक्सिंग झालेलं आहे आणि तयारी तिथून चालू झाली. आणि पहिले मे बी ऑन अ स्मॉलर स्केल, पण आता मग हळूहळू त्याला वाढवत गेलेत ते. तर जर हे फेवरेबल नसलं असं ते करूच शकले नसते. मला फक्त एक असं तिथे मगाशी एक प्रश्न विचारला त्याच्याबद्दल अजून जोडूनही सांगायचं होतं की श्रीनिवासनच्या अडचणी या फक्त म्हणजे IPL मधल्या होणाऱ्या खुलासांमुळे वाढत नाहीये, तर इतर पण गोष्टी त्याच्यामुळे एकूण ते व्यक्तिमत्व कसं आहे आणि तो माणूस कसा विचार करतो याच्याबद्दल सुद्धा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात लक्षात येण्यासारख्या आहेत. की अश्विनने असं सांगितलं की जेव्हा त्याच्या बहिणीचं लग्न ठरत होतं आणि ती मद्रास क्लबमध्ये पहिल्यांदा भेटली मयप्पनला आणि त्याच्या प्रेमात पडली, तर त्याच्या आई वडिलांना ही गोष्ट मुळीच आवडली नव्हती. तिच्या आईने तर इथपर्यंत सांगितलेलं चित्रा श्रीनिवासनने की मीला बेदखल करेन घरातून जर तू त्याच्याशी लग्न केलं असतं. तर याला विरोधाला न जुमानता त्यांनी, आणि ते आई वडील मुळात तिचं लग्न विश्वनाथन आनंदशी करण्याच्या तयारीत होते आणि त्याच्यासाठी बोलणी चालू होती, पण ते तसं त्याला न सपोर्ट करता त्या मुलीने ज्या माणसाशी प्रेम करते म्हणजे मयप्पनशीच तिने लग्न केलं. असं झाल्यावर त्यांना परत आपल्या घरामधले सगळे पूजा अर्चा जे काही होतात त्याच्यात बोलावणं बंद केलेलं, ह्याच्यासाठी की तो चिटियार या कम्युनिटीतून येतो. तर याच्यावरून एक लक्षात येते की त्यांची मानसिकता ते किती कन्झर्वेटिव्ह विचारांची आहेत आणि त्याच वेळेला एकीकडे कन्झर्वेटिव्ह विचार, दुसरीकडे ऍक्सेस टू इतका पॉवर आणि मनी. तर मग हे कॉम्बिनेशन किती डेडली आहे. आणि पण पहिल्यांदा असं असताना म्हणजे मी DNA मध्ये जी स्टोरी वाचत होतो त्याच्यातून जे लक्षात आलं की पहिल्यांदा या लग्नाला श्रीनिवासन यांचा विरोध होता, पण नंतर त्याच्याकडची असणारी आर्थिक संपत्ती आणि त्याची कुवत बघितल्यानंतर त्यांचा हा विरोध मावळला नाही. ते तिथे डबल गेम खेळत होते असं अश्विन म्हणतो. अश्विन असं म्हणतो की रोज रात्री ते जेव्हा त्यांना 5 स्कॉच लागतात, 5 पॅक जो स्कॉच लागतात, तर ते 5 पॅक घेतल्यानंतर तेव्हा ते त्याला भरपूर शिव्याशाप घालायचे आणि मग सकाळ झाल्यावर त्याच माणसाबरोबर गोल्फ खेळायला परत जायचे, कारण त्यांचा जो AVM ग्रुप आहे त्याचा जो दबदबा आहे तिकडे चेन्नईमध्ये त्याचा त्यांना फायदा होत होता, म्हणून ते गोल्फ खेळायला त्याच्याच बरोबर जायचे आणि रात्री परत त्याला शिव्या घालणार. असं हे सुद्धा त्यांनी सांगून दिलं. त्याच्यामुळे तो माणूस कसा विचार करतो हे थोडंसं त्याच्यातून लक्षात येतं. झी 24 तास एक पाऊल पुढे.